शेतकरी मित्रांनो नमस्कार. गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीजच्या यूट्यूब चॅनलमध्ये तसेच आपल्या फेसबुक पेजवर जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रीकांत गवळी यांच्या शेतामध्ये आहोत. श्रीकांत गवळी यांच्या शेतामध्ये आज आपण एकूण 3 व्हिडिओ बनवले. आत्ता आपण हा पाहायला आहे तो खोडवा आहे त्यांचा 7 फूट अंतरातला, की जो ज्या प्लॉटमध्ये लागणीचं उत्पादन एकरी 140 टनाचं आपण काढलं आहे. 8 फुटाच्या आत्ता 8 महिन्याच्या लागणीचा व्हिडिओ बनवला आपण, तोही तुम्हाला पाहायला मिळेल. आणि 4.5 बाय 7.5 अंतरातील नेडवा म्हणजे तिन्ही पिकं लागण, खोडवा, नेडवा या तिन्हींचा व्हिडिओ आज आपण बनवतोय. ह्यामध्ये महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत ते श्रीकांतनी त्यांच्या अनुभवातून सांगितलेत, तर ते मुद्दे आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यांची सगळी जमीन ड्रीप खाली आहे पहिली म्हणजे. दुसरी गोष्ट, पाचटाचं कधी पेटवत नाहीत, पाचटाची कुट्टी करून ते शेतामध्ये काढतात. आणि तिसरी गोष्ट, ह्या खोडव्याला ह्या वेळेला प्रयोग म्हणून आपण सगळं खतांचं नियोजन ड्रीपमधनं केलं आहे. तर श्रीकांत यांच्याकडनं थोडक्यात आपण ह्या प्लॉटविषयी माहिती जाणून घेऊया. श्रीकांत नमस्कार. नमस्कार. ह्या प्लॉटविषयी थोडक्यात ह्याची हिस्ट्री सांगा. किती बाय कितीवर लागण होती आणि उत्पादन ऊसाचं किती निघलं आणि लागण गेल्यानंतर काय केलं, हा आता खोडवा किती दिवसाचा आहे? हे लागण 7 बाय 1.5 अंतरावरची आहे. बरं. रोप लागण आहे. बरं. ही लागण 140 टनानं गेलेली आहे एकरी. ओके. ते लागण गेल्यानंतर पाला कुट्टी मारून घेतली, पाला सारला आणि खोडवा कट्टर मारला. याला खोडवा कट्टर मारून त्याला संघच आहे बगला, आणि ती बगला मारून घेतल्या खोडवा कट्टर आणि बगला. त्या खोडवा कट्टरमुळं जी मर्क कोंब येते ती आलेली नाही. ती बरं जी आली ती खालनं जमिनीतनंच कोंब आली ती जाडी चांगली. म्हणजे कोंब येतानाच चांगले जाड आल्यात आणि संख्येचं नियोजन पण चांगल्या पद्धतीने झालं. हे कसं कळलं तुम्हाला हिथंच चांगलं आले ते? तिथं आता आपली कडची एक सरी आपण मारलेली नाही. बरं. तिथं ट्रॅक्टर चालत नाही त्याच्यामुळे ते काय मारलेलं नाही. बरं. ते हाय तशीच आहे. बरं. त्याच्यात सगळं मर्क ही सगळं कोंब आहे. बरं. तसं ही कड नाही ती. ओके. बघा, म्हणजे ही किती शेतकऱ्याच्या दृष्टीनं एक ऑब्झर्वेशन किती महत्त्वाचं आहे बघा. त्यांनी किती छान ऑब्झर्वेशन करून ठेवलं आहे की जिथं खोडवा कटर वगैरे मारतात त्यांचं स्वतःचं घरचं खोडवा कटर आहे. ते खोडवा कटर मारल्यानंतर कडेच्या सरील जिथं मारलं नाही तिथं बारीक सारीक सगळे कोंब आलेत, पण इथं सशक्त कोंबांची संख्या त्यांना जास्त जाणवल्या. मगाशी बोलता बोलता तुम्ही श्रीकांत सांगितलं की लागणीमध्ये लागण गेल्यानंतर जर खोडवा कटर सुरुवातीला चांगलं चालवलं तरच नेडव्यामध्ये पण चालवता येतं. बरोबर. म्हणजे काय होतं नेडव्यामध्ये प्रॉब्लेम? खोडव्याला जर मल्चर मारल्यावर काय होतं, वरचंच कोंब येते ती आणि त्याला आपण भर लावली की ती तिथनंच ऊस तयार होतो. ते परत कटर मारा गेला की जो ऊस उगवलाय तोच कट होऊन जातो, परत खोडव फुटत नाही. बरं. पाचट का जाळत नाही तुम्ही? 15 वर्ष झालं जाळत नाही. काय फायदा काय झाला त्याचा? फायदा रानात पोत सुधारलाय, सेंद्रिय कर्ब वाढलाय. आपण बरं. पाणी धरून ठेवण्याची तुमची जमीन हलकी आहे. हलकी आहे, लय हलकी जमीन. बरं. आता ह्या प्लॉटचं नियोजन कसं खोडव्याचं केलंय ते सांगा. ह्या खोडव्याचं आता ह्याला एकच डोस ड्रिपनं दिलाय आपण. बरं. त्याच्यानंतर अजून काय दिलेलं नाही. गन्ना मास्टर किटच्या आळवण्या झाल्या त्या आणि स्प्रे एक झालाय. ओके. मग पाचटाचं नियोजन हे नेमकं आता 7 फुटाच्या सरीमध्ये इथं मध्ये दाबलंय आणि त्याच्यावर बगला कट करून माती टाकल्या. बरोबर. आता म्हणजे ह्याला तुम्ही खत मातीतनं देणारच नाही का? कसं काय? ज्या डोक्यात खोडव्याला डोक्यात मातीतून द्यायचं नाही. एकदा प्रयोग करून बघायचा कशा पद्धतीने. बरोबर. खोडव्याची जर काळोखी बिळोखी जर बघितली ना मित्रांनो, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी दाखवतोय, एकदम एक्सलंट खतरनाक काळोखी आहे. कांद्याच्या पातीसारखा खोडवा बसलाय. खोडव्याचं रेकॉर्ड किती आहे तुमचं? खोडव्याचं रेकॉर्ड 82 टनाचा आहे. 82 टनाचा आहे. कदाचित हे रेकॉर्ड मोडेल देखील ह्या वेळेला. पाण्याचं व्यवस्थापन करताना कसं केलं ह्याच्यामध्ये सांगा. पहिल्यांदा खोडवा कट्टर मारल्या एकच लॅटरल होती ह्याला खोडव्याला, ह्या बुंड्यावर वर टाकलेली. त्याच्यानंतर आता 1 महिना झालं ह्या पाईपा खाली घेतलेल्या. बरं. ह्या खोडव्याला 2 महिने झाला असतील. आता ह्याला डबल लॅटरल आहे. आता डबल लॅटरल चालू आहे दोन्ही बाजून. होय, कारण मुळ्यांची वाढ दोन्ही चालू झाली ना आता. बरं. आता भरणीचं कसं करणार नियोजन? भरणीचं आता हे आधी पाला मिक्स करून घेणार आहे. बरं. पॉवर टेलरनं मिक्स करून घेणार आणि राहिलेला पाला आहे तो कुजल. बरं. काय 50% कुजला असेल आणि राहिलेला आहे तो कुजून जाईल. बरं. नंतर परत 1 महिन्याभरानं भरणी विरळणी करायला लागली तर करायची, नसली तर भरणी. आता भरणी कशी करणार खोडव्याची? 7 फुटाचं अंतर आहे. हे एकदा पॉवर टेलर ह्या बाजून चालवणार. कसा दाखवा बरं. पहिल्यांदा हिकंड रिवर्स मारत जाणार. बरं. परत येताना ह्या बाजून रिवर्स मारत येणार. ह्या बाजून. ओके. अशा पद्धतीने तुम्ही भरणीचं नियोजन करणार आहे.
अजून एक ह्यातली माहिती पाहिजे. गन्ना मास्टर किटचा बरेच शेतकरी खोडव्याला वापर करत नाहीत किंवा करताना दिसत नाहीत. तर तुम्ही हा कसा वापर केला ह्याला खोडव्याचा? याला ड्रिपची ट्रायल घेतली आपण, म्हणजे ड्रिपमधून सोडलं ह्या वेळेला? भोंड्यावर ड्रिपनं सोडले. बरं, चांगला फरक जाणवला लगेच. बरं, आता शेतकरी मित्रांनो, आता ह्याला रिकवर मास्टर केनच्या फवारण्या ह्या प्लॉटला नक्की चालू होतील. जर आपल्याला हा प्लॉट पाहायचा असेल तर रामापूर, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, बलवडी फाट्याच्या जवळच गाव आहे. श्रीकांत त्यांचा नंबर इथं स्क्रीनवर देतोय, तर तुम्ही त्याच्यावर संपर्क साधून नक्की हा प्लॉट बघायला या. इथं तिन्ही प्लॉट बघायला मिळतील तुम्हाला, लागण, खोडवा, नेडवा, म्हणजे तिन्ही प्लॉट बघायला मिळतील. ऊस शेतीचं नियोजन श्रीकांत यांचं एकदम चांगल्या पद्धतीनं त्यांनी केले. ह्याही प्लॉटला आपल्या गन्ना मास्टर नर्सरीमधूनच रोपं दिलेली होती. तेच रेकॉर्ड ब्रेक 140, म्हणजे पहिल्या बॅचमधलीच रोपं असतील, जशी नर्सरी आपण चालू केली तशी. आणि मास्टर केन रिकवरचा देखील वापर चांगल्या पद्धतीने झाला. आणि श्रीकांत यांचं वैयक्तिक कष्ट ह्याच्या मागं बरंच आहे, त्यांच्या फॅमिलीचं कष्ट ह्याच्या मागं बरंच आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी केल्यामुळं चांगले परिणाम त्यांना त्यांच्या शेतीमध्ये दिसलेत. तर नक्कीच आपण देखील आपल्याला रोपं वगैरे हवी असतील तर आता आडसालीसाठी बुकिंग चालू आहे, करू शकताय. 17 मार्चला आपलं एक ट्रेनिंग सेशन आहे, तर ते तुम्ही जॉईन करू शकता. इथे तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय, त्याच्यावर फोन करून तुम्ही ट्रेनिंग सेशन जरूर करा. आपल्या गन्ना मास्टरचं किट आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, gannamaster.com. तिथनं तुम्ही ऑनलाईन जसं अमेझॉन, फ्लिपकार्टवरनं खरेदी करताय तसं खरेदी करू शकताय. श्रीकांत, आता मला एक गोष्ट फक्त ह्याच्यामध्ये माहिती करून पाहिजे. आता सगळं तुम्ही ह्या प्लॉटचं नियोजन वगैरे तर सगळं सांगितलं, ओके. भरणी जे आत्ता बरेच शेतकरी काय करायचे, भरणी सुरुवातीलाच करतात. तर सुरुवातीला करण्यापेक्षा हे नंतर भरणी केलेल्याचा फायदा काय जाणवतो? म्हणजे ऊस पडणं, न पडणं वगैरे अशा गोष्टी. ह्याला कसं आहे, ऊसाच्या कोंबाला माती लागल्याशिवाय ह्याची जाडी वाढत नाही, ह्याला वाढ लागत नाही. बरोबर, पहिल्यांदा. बरोबर. आणि सुरुवातीला कोंबच नसते. सुरुवातीला कोंबच नसतो, ती मोजवून काय करणार? बरोबर, मोजवून त्याचं हीच होत नाही. ओके, ठीक आहे. मग चांगली माहिती श्रीकांत यांनी दिल्या, धन्यवाद. आणि अशाच नवीन माहितीसाठी आपलं हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि या चॅनलवर जवळपास 400-500 व्हिडिओ आपले उपलब्ध आहेत, तर ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद.